शांतता फक्त ठेवा. ए शांत रहा. आता ऑर्गनायझरने जो कार्यक्रम आयोजित केला आणि पुढे स्टेजवर राहून पिक्चरची नावं दाखवत होते. जर का आम्हाला एवढ्या पुढचं दिसलं असतं तर आम्ही डिपॉर्टरच आलो नसतो. मी आज जे काही बोलेन ते सर्व काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी कोणताही संबंध नाही. आढळल्यास केवळ लोकांना समजावा. अगर हमसे नफरती करनी है, अगर हमसे नफरती करनी है तो इरादे फौलादी रखना. इरादों में जरा सी भी चूक हुई तो फिर मोहब्बत कर बैठोगे. माझं लाईफ मध्ये एक स्वप्न होतं की एक दिवस मला टीव्हीवर बघून माझ्याकडे बोट करून तिची मुलं तिला म्हणावी, मम्मी मम्मी मला पण शुभम जाधव व्हायचे. आणि मग मी लॉला ऍडमिशन घेतलं. लॉचा पहिला दिवस हा वायवाचा दिवस होता. आमची कोरोना बॅच. कॉलेजमध्ये आलो, बसलो आणि अर्जुनचा नंबर आला. अर्जुननं स्पोकन इंग्लिश सुरू केलं पूर्ण. नंतर मला कळलं ते स्पोकन इंग्लिश नव्हतं, वायवा होती. परंतु अर्जुननं जसं इंग्लिश मध्ये बोलायला सुरू केलं तशी पोटात कळ यायला लागली. कारण इंग्लिशचा संबंध नाही फारसा. कारण आम्ही अशा शाळेतून आलोय जिथं इंग्लिश सुद्धा मराठीत शिकवतात. अर्जुनची वायवा झाली, त्यानंतर ज्ञानेश्वरची वायवा आली. ज्ञानेश्वरला पहिला क्वेश्चन मॅडमने विचारला. ज्ञानेश्वरने या कोपऱ्यात बघितलं. मग दुसरा क्वेश्चन विचारला. ज्ञानेश्वरने इकडच्या कोपऱ्यात बघितलं. मग मॅडम म्हणजे जास्त लोड घेऊ नको, जा. मग मला कळलं वायवा अशी द्यायची असते. मग माझा नंबर आला. मला पहिला क्वेश्चन विचारला, मी इकडच्या कोपऱ्यात बघितलं. परत मला दुसरा क्वेश्चन विचारला, मी इकडच्या कोपऱ्यात बघितलं. मला वाटलं मॅडम आता म्हणतील खाली जा. मॅडमने तिसरा क्वेश्चन विचारला. आता काय करायचं ते माहित नव्हतं. मी मॅडमकडे बघितलं. मॅडम म्हणाल्या उत्तर सांग नाही तर वरून खाली फेकून. हा असा आमचा कॉलेजचा पहिला दिवस. आणि शेवटचा दिवस IPRच्या वायवाने झाला. ज्यात मॅडम बोलल्या नो मराठी ओनली इंग्लिश. खरं तर आमचं इंग्लिश वाचायचं वांद, बोलणं तर लांब. आणि तर मॅडम इंग्लिश मध्ये बोल म्हणत होत्या. काही दिवस असेच गेले. मग एके दिवशी ती दिसली. महेशला ती खूप आवडली. परीक्षा महेशला मी मोटिवेट केलं. महेश तिच्या जवळ गेला आणि तिला आय लाईक यू म्हणाला. आणि पुढून उत्तर आलं कलम 354D 3 वर्षापर्यंत. महेशच्या डोळ्यातून फक्त पाणी यायचं राहिलं होतं की इथून पुढे मी माझ्या बायकोला सुद्धा कधी आय लाईक यू म्हणणार नाही. अशा करारावर तो विषय मिटला. त्या दिवशी कळलं की या कॉलेजच्या मुली फक्त काळा कोट घालत नाहीत तर त्यांचं हर्ट पण ब्लॅकच आहे. असे कॉलेजचे दिवस एका मागून एक जात होते. मग तो सुवर्ण दिवस उगवला. ऍक्ट ऑफ गॉड म्हणावं लागेल, ज्यामध्ये आम्ही डिपॉर्टर झालो. डिपॉर्टरचे लेक्चर करता करता आम्ही कधी कविता करायला लागलो हे आमचं आम्हालाच कळलं नाही. त्यातलीच एक ही कविता अशी, हम नहीं जा सकते जल्दी घर, हम नहीं जा सकते जल्दी घर क्योंकि हमें कर दिया है डिफॉल्टर. जब हम सब रोज लेके आएंगे कॉलेज में डब्बा,
लग गया है डिफॉल्टर का डब्बा। हमें दिया गया है एक मिशन, हमें दिया गया है एक मिशन, हमें करना होगा ढेर सारा सबमिशन। अगर हम कॉलेज के लिए नहीं निकल पाए घर से, अगर हम कॉलेज के लिए नहीं निकल पाए घर से, हमें प्रिंसिपल सर ऑर्डर कर देंगे फिर से। अब हम डिफॉल्टर के डर से रोज कॉलेज आएंगे, घर से लाया हुआ सारा खाना खाएंगे और फिर रात को घर जाके सुबह और खाना लेके आएंगे। खरं तर आमची ओळख ही डिफॉल्टर म्हणून, सर्व टीचर सुद्धा आम्हाला डिफॉल्टर म्हणूनच ओळखतात आणि रेग्युलर मुले सुद्धा आम्हाला डिफॉल्टर म्हणूनच ओळखतात। पण त्यांना मला एकच सांगायचंय की वी आर नॉट डिफॉल्टर्स, वी आर फायटर्स। जेवढा अटेंडन्स आहे ना सगळ्यात हायेस्ट विद्यार्थी 5 सेमिस्टर कधी आले नाही, या सेमिस्टरमध्ये तुम्हाला काय करा। वी आर नॉट डिफॉल्टर्स, वी आर फायटर्स। कारण परिस्थिती किती बिकट असली तरी आम्ही कधी हार मानली नाही। जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं म्हणत आम्ही कॉलेजच्या डिसिजनचा रिस्पेक्ट केला आणि पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून कॉलेजने जे काही सांगितलं ते सर्व प्रामाणिकपणे करत राहिलो। परंतु सर सगळेच प्रामाणिक नव्हते, काही जणांनी असाइनमेंट स्वतःच्या बायकोकडून लिहून घेतले। ज्यांनी असाइनमेंट स्वतःच्या बायकोकडून लिहून घेतले त्यांच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही। मला आश्चर्य त्याचं आहे ज्यांनी दुसऱ्याच्या बायकोकडून। कारण मी माझ्या पक्षाला असाइनमेंट लिहायला सांगितलं तर तो मला बोलला जमत असलं तर शिक नाही तर सोडून दे। असे दिवस जात होते। एके दिवशी रात्री 2 वाजता ज्ञानेश्वरचा व्हिडिओ कॉल आला। त्याचं म्हणणं होतं मला भीती वाटते सर, मला डिफॉल्टर करतील का काय। त्याला मी म्हणलो रात्रीच्या 2 वाजले, तुझं नवीन लग्न झालंय आणि तू व्हिडिओ कॉलवर बोलतोय ते पण माझ्या बरोबर। हे जर का बायकोनं बघितलं तर ती काय म्हणेल। आणि तुझं सोड, माझं अजून लग्न व्हायचं। आमच्या घरच्यांनी रात्री 2 वाजता मला व्हिडिओ कॉलवर बघितलं ते पण तुझ्या बरोबर। आमच्या घरचे पोरगी सोडून पोरगा बघायला असा हा ज्ञानेश्वर ज्या काळात ज्या फेजमध्ये गुलाबी साडी, लाली लाल लाल प्रेमाच्या गोष्टी बायको सोबत करायला हव्या होत्या त्या काळात तो राईट्स ऑफ लेबर, रिमेडीज फॉर लेबर, गव्हर्नमेंट स्कीम फॉर लेबर अशा बायको सोबत गोष्टी करत राहिला। हे तर काहीच नाही, मंगेश गडकरी सरांना परवा आयसीयू मध्ये ऍडमिट करायला नेलं। घरातले सगळे रडत होते, बायको रडत होते। मी गडकरी सरांचा एकच, हा फोन घे, जीपीएस चालू कर, मी बेडवर बघतो, माझा फोटो घाल, अटेंडन्स साठी लागणार आहे। असं आमचं डिफॉल्टरचं चाललं होतं। आम्ही आमचं डिफॉल्टर होणं एन्जॉय करत राहिलो। मित्रांनो, आयुष्यातील प्रत्येक क्षण हा एन्जॉय करता आला पाहिजे। उद्या काय होईल ते आपल्याला कोणालाच माहित नाही, त्यामुळे मरण्याआधी थोडंसं जगता आलं पाहिजे। जिसकी मस्ती जिंदा आहे उसकी हस्ती जिंदा आहे। आम्ही फक्त आमचं टिफिनच शेअर नाहीत केले तर आमचे प्रॉब्लेम, आमचे प्रश्न, आमची सुखदुःख सगळं आम्ही शेअर करत राहिलो, त्यावर काम करत राहिलो, त्यातून शिकत राहिलो। जितकं शिक्षकांना रेग्युलर विद्यार्थ्यांशी कनेक्ट होता नाही आलं त्याच्यापेक्षा जास्त ते आमच्याशी कनेक्ट झालं। यशस्वी झाल्यावर हातामध्ये फुलांचा
पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छांच्या वर्षाव करणारे लाखो भेटतील, परंतु संघर्षाच्या काळात पाठीवर ठेवलेला हात हा खूप मोलाचा असतो आणि तेच काम या शिक्षकांनी आमच्यासाठी आमच्या संघर्षाच्या काळात केलं. आयुष्यातील प्रत्येक लढाई जिंकण्यासाठी लढायची नसते. काही लढाया या अस्तित्वासाठी असतात आणि ज्यावेळी लढाई अस्तित्वाची असते त्यावेळी तुमच्या पराभवाची सुद्धा इतिहासाला नोंद घ्यावी लागते. मी सर्व शिक्षकांचे मनापासून आभार मानतो ज्यांनी 4-5 वाजेपर्यंत आमच्यासाठी थांबले, 1ही रुपया न घेता आमचे लेक्चर्स घेतले, आम्हाला डिपॉटर मधून बाहेर काढायला मदत केली. त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि पिक्चर कसाही असला तरी शेवट गोड होतोय याचा आनंद होतोय. प्रिन्सिपल सरांचे खास करून आभार मानतो, त्यांनी फ्रीमध्ये डिपॉटर बाहेर काढायची नवीन स्कीम आणली. आणि शेवटी एवढं सांगेन की सहवास जरी सुटला तरी फुले सुगंध देत राहतील. सहवास जरी सुटला तरी फुले सुगंध देत राहतील. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची आठवण येत राहील, तुमची आठवण येत राहील. लव यू ऑल.